राधानगरी ग्रामीण रुग्णालय येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 10 टीबी पेशंट घेतले दत्तक। राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत निक्षय मित्र क्षय रुग्णांना पोषण आहारासाठी सहाय्य करण्याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडके आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक यांनी आवाहन केलं आहे। या आवाहनास प्रतिसाद म्हणून ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे 10 टीबी रुग्णांना पोषण आहार आणि किट वाटप करण्यात आलं। यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनंदा गायकवाड यांनी टीबी रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे। यानुसार पुढील 6 महिने या रुग्णांना पोषण आहार दिला जाईल असं सांगितलं। क्षय मित्र योजनेअंतर्गत आज आपल्या ग्रामीण रुग्णालयाकडून आम्ही 10 टीबीच्या रुग्णांना पोषण आहार किट वाटप करत आहोत। याच्यामध्ये कसं असतं, जे टीबीचे रुग्ण असतात त्यांची प्रतिकार शक्ती कमी झालेली असते, त्यामुळे त्यांना पोषक आहार देणं आवश्यक असतं। त्यामुळे ते त्यांच्या आजाराला किंवा औषधाला लवकर प्रतिसाद करतात आणि त्या आजारातून लवकर बरे होतात। हे या योजनेची मूळ संकल्पना आहे। त्या योजनेअंतर्गत आज ग्रामीण रुग्णालयाकडून सर्वच आमच्या कर्मचारी अधिकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आणि कर्मचाऱ्यांकडून 10 रुग्ण आम्ही दत्तक घेतलेले आहेत आणि ह्या दत्तक घेतलेल्या रुग्णांना आजपासून पुढे म्हणजे 6 महिने यांना हा पोषण आहार किट आमच्याकडून दत्तक घेतलेल्या रुग्णांना आमच्याकडून दिला जाणार आहे। तर त्या पोषण आहार किटमध्ये साधारणतः हे साहित्य असतं ज्याला आपण हाय प्रोटीन डाएट म्हणतो, ते साहित्य असतं आणि ते साहित्य त्यांना 6 महिन्यासाठी पुरवलं जाणार आहे आमच्याकडून। तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आर शेट्टी यांनी राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली। यावेळी कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र कांबळे, वैद्यकीय सहाय्यक अधीक्षक सुरेश पाटील, मनीषा कौलगेकर, निलोफर हैतवडे, DR पाटील, शुभांगी कोले, KD पाटील, सुनील कांबळे आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार दिगंबर कुंभार यांनी मानले। KK न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। युवा नेतृत्वाला साथ घालणार, गरजूंसाठी आत्मीयतेनं कार्य करणार, आपुलकीने सर्वांची मनं जिंकणार आदर्श युथ आयकॉन चॅम्पियन कृष्णराज महाडिक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक धनंजय महाडिक, युवा शक्ती।